ओम साईराम मैत्रिणींनो, अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, जवळजवळ आपला 1 महिन्याचा गॅप पडलेला आहे। त्यानंतर मी हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। ब्लाउजची फिटिंग कशी करायची। तर हा जो समोर तुम्हाला ब्लाउज दिसत आहे, या ब्लाउजचा आपण कटिंग सुद्धा एका व्हिडिओ मध्ये केलेला आहे। तो पण व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे। त्यानंतर या ब्लाउजचं टिचिंग जे आहे ते पण मी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे। आणि आता आपल्याला करायचं आहे ब्लाउजची फिटिंग म्हणजे कव्हर शिलाई। तर पहा, इथं शोल्डरची शिलाई मारून घेतलेली आहे। शोल्डर बघा, मी मागच्या आणि पुढचे कशा पद्धतीने पार्ट ठेवलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहेत। आणि वरती अर्धा इंचाचं अंतर सोडून शोल्डरची जी आडवी शिलाई असते ती आपल्याला इथं मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचं आहे। तर पहा मैत्रिणींनो, आता मी जे तुम्हाला दाखवत आहे ते तुम्ही म्हणजे शोल्डर जोडायचे, त्यानंतर भाई जोडायचे आणि ब्लाउजची फिटिंग, मेन फिटिंग ते मेन महत्त्वाचं काम आहे। आपण कोणताही ब्लाउज असू द्या, आपला कटोरी, डबल कटोरी, 4 टक्स, 1 टक्स, प्रिन्सेस कट, 3 प्रिन्सेस कट, बोटनेक अथवा कोणताही ब्लाउज असू द्या, तुम्हाला याच पद्धतीने त्या ब्लाउजची फिटिंग करायची आहे। तर पहा, दोन्ही साईडचा आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे। अत्यंत सावकाश मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते दाखवत आहे। तर पहा, आता आपलं एकदम परफेक्ट असं शोल्डर जोडून झालेला आहे। आणि हा जो बॅकचा पार्ट आहे तो पण मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, गळ्याचं टिचिंग। आता बाही कशी जोडायची बघा। तर बाही अस्तर जोडून घ्यायचं आहे अगोदर। मी तुम्हाला टिचिंगच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बाहीचं अस्तर कसं जोडायचं। तर पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला बाही ठेवून घ्यायची आहे आणि सेंटरवरती एक कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कट बरोबर आपली जी शोल्डरची आडवी शिलाई आहे तिथं आला पाहिजे। तर अशा पद्धतीने हा कट इथं आपल्याला मारून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाहीला मी कट मारून घेतलेला आहे। आता बघा, इथं ब्लाउज मी असा फिरून घेतलाय, ओके। त्यानंतर पहा, जो कट आहे तो एकदम बरोबर ठेवायचा आहे। तर बघा, दोन्ही साईडनी हे पहा, या बाजूला पण कमी जास्त व्हायला नको आपली बाही। त्यानंतर हा जो कट आहे इथं मारलेला तो आपला बरोबर जिथं आपली शोल्डरची आडवी शिलाई आली तिथं आला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला बाही जोडायची आहे। आता मी तुम्हाला लगेच जोडून दाखवते। हे पहा, या अगोदरचे आपले भरपूर व्हिडिओ आहेत ब्लाउजची फिटिंग कशी करायची। ते पण व्हिडिओ नसतील बघितलं तर बघून घ्या। खूप खूप व्हायरल झालेले आहेत। कारण का व्हायरल व्हिडिओ का होतात, ज्या मैत्रिणींना त्यामध्ये भरपूर काही असं शिकायला मिळतं तोच व्हिडिओ आपला व्हायरल होत असतो। तर पहा मैत्रिणींनो, बरोबर आपलं जे कट मारलेला भाग होता म्हणजे जो बाहीचा जो कट मारलेला माप होतं ते बरोबर आपलं शोल्डरच्या आडव्या शिलाईवरती आलेलं आहे। आणि ही बाही पण आपली इथं अशा पद्धतीने इथं टिच झालेली आहे, ओके। त्यानंतर बघा, इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। बाही जोडल्यानंतर डबल शिलाई मारायची आहे। त्यानंतर बघा, आता हा जो पार्ट आहे ना तो आपला एकदम बरोबर आलाय का तो चेक करून घ्यायचा आहे, खालीवरी आहे का ते आपल्याला चेक करायचंय। त्यानंतर हे आपल्याला उलट करून घ्यायचंय बघा। उलट केल्याच्या नंतर हे बघा, अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला शिलाई मारायची आहे। इथं मला ओव्हरलॉक करायचं आहे। तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर मैत्रिणींनो, मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये फिटिंग कशी करायची, अगोदर सरळ बाजूने शिलाई मारायची, त्यानंतर भाग उलटा करायचा आणि उलट्या बाजूने शिलाई मारायची। तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर तुम्ही तशा पद्धतीने फिटिंग करू शकता। आता इथं माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे, त्यामुळे मी डायरेक्ट उलट्या बाजूने फिटिंगचं माप टाकणार आहे आणि शिलाई मारणार आहे। तर पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे आणि कडनी शिलाई मारून घ्यायची आहे, ओके। आता इथं आपल्याला 3 माप लागणार आहेत। ते कोणते, तर फिटिंगचं माप टाकतोय आपण, त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं दंडगेराचं माप। तर दंडगेर आहे 5। त्यानंतर आपली चेस्ट म्हणजे छाती आहे 36, तर 36चा चौथा भाग घ्यायचा आहे। तर 9 इंच इथं येत आहे, तिथे एक टिक करायची आहे, म्हणजे तिथे एक मार्क करून घ्यायचं आहे छोटंसं। हे पहा, पट्टी आपल्याला
जी आपली हुक लुकाची पट्टी असते त्याच्या मध्यभागी टेप पकडायचा आणि 9 इंचापर्यंत टिक करून घ्यायची आहे, म्हणजे मार्क करून घ्यायचे। त्यानंतर कमरेचं माप लागणार आहे, तर कंबर आहे आपली 30, तर 30चा चौथा 7.5। तर अशा पद्धतीने हे 3 मार्क करून घ्यायचे आहेत। फिटिंगच्या वेळी आपल्याला हे 3 माप खूप गरजेचे असतात। त्यानंतर बघा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती शिलाई मारायची आहे। ही कव्हर शिलाई आहे आपली, म्हणजे पूर्ण ब्लाउज कव्हर होत असतो त्याला आपण कव्हर शिलाई म्हणतो। ही शिलाई मारल्याच्या नंतर फिटिंगची शिलाई सुद्धा म्हणतो। त्यानंतर कव्हर शिलाई म्हणजे एकदम शेवटची शिलाई, म्हणजे कव्हरच होऊन जातो आपला ब्लाउज। त्यानंतर बघा मध्ये जेवढं अंतर आहे त्यामध्ये आपल्याला 1 2 3 आपल्या आवडीनुसार इथं शिलाई मारायच्या आहेत। तर इथं मी 2 शिलाई मारणार आहे। एकदम सावकाश मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते दाखवते मैत्रिणींनो। दुसऱ्या साईडचं पण आपल्याला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे। दंडगेराचं माप टाकून घ्यायचं अगोदर। पाच, त्यानंतर 36 आपली छाती आहे। तर बघा टेप आपल्याला पट्टीच्या मध्यभागापर्यंत पकडायचा आहे आणि 9 इंचापर्यंत मार्क करून घ्यायचा आहे, छातीचा चौथा 9। त्यानंतर कंबर आपली 30चा चौथा होतो 7.5 इंच। तर अशा पद्धतीने आपण हे मार्क करून घेतलं। नवीन असाल तर ही ट्रिक नक्की यूज करा। खूप जणींचे काय होतं, शिलाई जी आहे फिटिंगची शिलाई ती सरळ येत नाही, त्या ताईंसाठी ही खूप महत्त्वाची माहिती आहे मैत्रिणींनो। तर पहा ही आपली इथं फिटिंगची शिलाई मेन शिलाई आहे, म्हणजे कव्हर शिलाई आहे। त्यानंतर मध्ये जेवढा अंतर असेल त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार शिलाई मारायची आहेत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा बघायला आवडेल, म्हणजे कोणता ब्लाउज तुम्हाला शिकायला आवडेल किंवा कोणत्या साईजचं कटोरी किंवा प्रिन्सेस असू द्यात, कोणत्या साईजचं किंवा कोणत्या डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर बघू शकता फिटिंग किती सुंदर आलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाउजची फिटिंग करायची आहे। ओके, तर असाच नवीन व्हिडिओ बघायचा असेल एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।